यस थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील. वळूया आपण पुढच्या मॅचकडे. अजून एक चांगली मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. डबल ए रॉयल किंग 0909 विराज 1200 या दोन टीममध्ये ही मॅच आहे. विराज स्पोर्ट 1200 टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तर फलंदाजीसाठी डबल ए रॉयल किंग 0909 ला इन्व्हाइट केलंय. चला फलंदाजी करत असलेल्या टीमचे कॅप्टन आपण आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. शैलेश गायकवाड, महेश गायकवाड फॅन टीम डबल ए रॉयल किंग 0909. तर उमेश सोनवणे फॅन टीम विराज स्पोर्ट 1200 या दोन टीममध्ये मॅच आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्वप्नील विथ निकलेश. तर फ्रंट लाईन षटक हाताळण्याची जबाबदारी विक्रम या गोलंदाजावर दिली गेली आहे. षटकातील पहिला बॉल. 5 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल विक्रम बोलतोय. फुल टॉस बॉल पॉइंट रिझन मध्ये झेल तर पकडलाय मात्र नो बॉलचा इशारा आलाय. यस बिमर चेंडू त्या ठिकाणी घोषित केलाय पंचांनी आणि यापुढील चेंडू फ्री हिट बॉल. तर पहिलाच बॉल बिमर हाताळलाय आणि आता मात्र फ्री हिट बॉल आहे. स्वप्नील स्वतःचा अकाउंट ओपन केलंय मात्र मोठ्या फटक्याची संधी त्या ठिकाणी निकलेशकडे आहे. षटकातील फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल उडवलाय. अप्रतिम फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. जरूर झाले मात्र यावेळेस चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. आता मात्र एक चांगला बॉल पाहायला मिळाला. विक्रमच्या माध्यमातून वेग परिवर्तन केलं होतं. तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये तर वेग परिवर्तन व्हेरिएशन विविधता असणं खूप गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल लेट खेळलाय. बॅटची कडा लागली होती मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. निकलेशला जीवनदान दिलंय. कॅच ड्रॉप झाली आणि त्यावर मात्र एक धाव देखील मिळाली आहे. निकलेशला जीवनदान दिलंय. तर या जीवनदानाचा कुठपर्यंत फायदा उचलेल हे देखील पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हलक्या हाताने टॅप केलाय. धावचीची संधी. यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिला गडी बाद धावचीच्या स्वरूपात. यस बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नव्हता आणि त्यानंतर मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला. धाव घेणं आवश्यक होतं का
हा प्रश्न जरूर त्या ठिकाणी स्वप्नीलला विचारला जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन आलाय. सचिन देखील एक चांगला खेळाडू आहे. तिसऱ्या क्रमांकावरती पाठवलं गेलंय सचिनला. सचिन विथ निकलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडू पुन्हा एकदा खाली राहतोय. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. नक्कीच संदेश पाटील विकेट जी आहे ती मातीची आहे आणि नसतो काही बॉल जे आहेत ते खाली राहतात, तर काही चेंडू उचली देखील घेतात. हे चित्र मात्र तुम्हाला वारंवार पाहायला मिळेल आणि नक्कीच हे मात्र थोडं दुर्मिळ होत चाललंय, कारण भरपूर ठिकाणी ज्या विकेट आहेत त्या कॉन्क्रीटच्या आपण पाहतोय. आणि या वेळेस मात्र फटका सजवलाय, परंतु ताकद तेवढी झोकता आली नव्हती. परिणाम स्वरूप झेलच्या स्वरूपात फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयास जरूर झाला होता, परंतु फटक्यामागे तेवढी ताकद झोकता आली नव्हती फलंदाज सचिनला. परिणाम स्वरूप चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नाहीये. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण निलेशला पाहतोय. निलेश हा देखील एक चांगला खेळाडू आहे. मॅन फ्रॉम गोरसई. सातत्याने चांगलं क्रिकेट आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी खेळत आलाय, परंतु या मॅचमध्ये पाहूया काय योगदान देईल आपल्या टीमला. पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद 9 धावा. काय कमालीचं षटक या ठिकाणी संदेश कव्हर केलंय, कारण पहिला बॉल जो फेकला होता भीमर होता, त्यावर 2 धावा. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर षटकार. या सेकंदरीत टोटल 2 विकेट झाल्या आहेत, मात्र एक रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि एक विकेट झेलच्या स्वरूपात सचिन बाद झाला होता. तर आता मात्र समोर आपण निकलेशला पाहतोय. सतीश वाकचौरे. पहिला बॉल, या बलेचा बॉलवर प्रहार झालाय. कव्हरच्या वरून चेंडू उडवलाय. खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पाहता पाहता निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. अतिशय दमदार फटका. वेट केलं, टायमिंग सेट केलं आणि त्यानंतर मात्र हा फटका खेळून काढला होता. या बलेचा बॉल जोरदार अपील. पंच संमत नाहीयेत. चौकार लागल्यानंतर कमबॅक करतोय सतीश वाकचौरे. सतीशकडून टीमला भरपूर अपेक्षा असतील, यात मात्र काही शंका नाही आहे. मात्र पहिला मॅचचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये बॅटमधून 22 धावा जरूर ठोकल्या होत्या, मात्र गोलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये तब्बल 32 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या मॅचमध्ये अपेक्षा भरपूर आहेत. षटकातील पुढचा बॉल, स्लोवरचा वापर. फ्लाईट दिली होती चेंडूला. आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. वारंवार फ्लाईट दिली जाते चेंडूला. खास करून सतीश वाकचौरेचं वैशिष्ट्य आहे गोलंदाजीमध्ये 3 प्रकारचे चेंडू, 4 प्रकारचे चेंडू हाताळतोय. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, फ्लाईट देतोय. त्यानंतर एक वेगवान चेंडू देखील मध्ये असतोय. सतीश वाकचौरे षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय.
समोर आपण निलेशला पाहतोय. भलेसा बॉल आडवा बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. काउ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू अडवला जातो. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. निलेश कांबळेच्या बॅट मधून ही धाव आली आहे. निलेश एक षटकार त्याने ठोकला होता आपला बॅट मधून. वैयक्तिक पहिला बॉल फेस करत असताना अव्वलेस पुन्हा एकदा फटका तर भरपूर चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका. चेंडू लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून सरळ सीमा पार. हा चौकार. तर अशा प्रकारे पहिला 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावफलक 21-21 वर आहे. पहिलं षटक 9 धावांचं आपण पाहिलं तर दुसरं षटक 12 धावांचं. 5 ओव्हरची ही मॅच. मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 3 सुजल जाधव गोलंदाजी मार्कवर येतोय. सुजल देखील एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील आपण सुजलला पाहिलं होतं. परंतु या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकेल. समोर आपण निलेश कांबळेला पाहतोय. सुजल जाधव गोलंदाजी मार्कवर. चला स्पीडअप करा थोडं. षटकातील पहिला बॉल. समोर निलेश. बॉलेसा बॉल ऑन साइडला टोलवलाय. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. मॅच नंबर 4 आपण एन्जॉय करतोय. या बॉलर्स देखील प्रहार झालाय. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. पहिली मॅच आपण या स्पर्धेतील पाहिली होती. RK वॉरियर्स विपक्ष AA रॉयल किंग 0909 संघ विजयी झाला होता. त्यानंतर मात्र रावण स्पोर्ट टीमने विराज स्पोर्ट 1200ला नमवला होता. आणि त्यानंतर मात्र भीम वॉरियर्स संघ आर्या फायटर समोर जिंकला होता. आणि त्यानंतर मात्र ही चौथी लढत आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर अजून 2 मॅच आपल्याला कव्हर करायच्या आहेत. सो प्लीज वेल वाचवा. वेल थोडा कमी खर्च करायचा आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल स्टेट ड्राईव्ह. चेंडू लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मध्ये येतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय. मात्र ती देखील कंप्लीट होते. चांगली कॉलिंग निकलेच्या माध्यमातून झाली होती. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. धावफलक 28-28 वर पोहोचलंय. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. सुजल जाधव. या वेळेस ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार.
अतिशय सुरेख फटका निकलेशच्या बॅटमधून निघणारा दुसरा षटकार आपण पाहिला. या वेळेस खाली राहतोय चेंडू, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव गेलाय. या आधी देखील आपण पाहिलं होतं षटकार लागल्यानंतर निर्धाव चेंडू खेळला होता. आता देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. निकलेश एक चांगला फलंदाज आहे, सातत्याने चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करतोय. सुजल जाधव षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बॉल उडवलाय, मात्र मिस टाइम फटका. जज करता क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप झाली आहे. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीतची संधी. यस, मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी फलंदाजाला. धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद. अक्षय गायकवाड यांचे भांजे आता या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. विहान जाधव हे आता व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मॅचचा आनंद घेण्याकरिता. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 35 धावा धावफलकावर आहेत, मात्र अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. उर्वरित 2 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारेल AA रॉयल किंग 0909 हा संघ हे देखील आपल्याला पाहावं लागेल. मात्र एक महत्त्वाची बाब की निकलेश शेलार अजूनही खेळपट्टीवर आहे, चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी करतोय. मागच्या बॉलवर त्याला जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानाचा कुठपर्यंत फायदा उचलेल हे देखील येणाऱ्या 2 षटकामध्ये तुम्हाला समजेलच. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण प्रफुल्लला पाहतोय. प्रफुल्लचा धमाका पहिल्या मॅचमध्ये जरूर आपण पाहिला होता. चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी केला होता आणि आता मात्र सतीश वाकचौरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र हे षटक क्रमांक 2 सतीश वाकचौरेच्या माध्यमातून, तर संघाच्या माध्यमातून 4थं षटक आहे. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. फटका तर भरपूर चांगला आहे, दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात, चेंडू अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा वाचवल्यात त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाने. यानंतर आरके वॉरियर्स टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर भीम वॉरियर्स टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत, सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. सतीश वाकचौरे याचं हे षटक, षटकातील पहिल्या बॉलवर आल्या 2 धावा आणि आता मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक साधा सरळ सोपा झेल, फलंदाज बाद प्रफुल्ल. अर्थात गजाभाई यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. आंबेडकर प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हे आपण VIP डाईस पाहू शकता. आमचे संपूर्ण प्रमुख पाहुणे जे आहेत मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे APLचे जे खेळाडू आहेत ते देखील एन्जॉय करताना, कारण की ही मानाची सन्मानाची स्पर्धा आहे आणि प्रथमतः एक भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एक मोठा ऑर्गनाइज तुम्हाला पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेचा पहिला दिवस आणि खूप चांगला सामना पाहतोय आपण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निमेश शेलार आलाय. मात्र एक महत्त्वाची विकेट काढली आहे त्या ठिकाणी सतीश वाकचौरे या गोलंदाजाने. निमेश शेलार 6व्या क्रमांकावरती आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल स्क्वेअर कट केलाय. फटका तर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय त्यासाठी. फक्त एकच धाव मिळेल, एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. आणि एक महत्त्वाची बाब की निकलेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येतोय. या ठिकाणावरून एक मोठं लक्ष उभं करायचं असेल तर निकलेशचं शेवटपर्यंत खेळणं खूप गरजेचं आहे. AA रॉयल किंग 0909
या संघासाठी. 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सतीश वाकचौरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या 3 बॉलवर ज्या प्रकारे गोलंदाजी झाली आहे, मात्र यावेळेस थोडा बदल, विविधता पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, कॉलिंग चांगली झाली होती आणि धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 4 नॉट. 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा जी आहे तुम्ही घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करू शकता. फक्त यूट्यूबवर जा, प्रिन्स मूवीज लाईव्ह टाईप करा आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. APL यावेळेस जोरदार फटका ठोकण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू. कमबॅक आवश्यक होतं आणि ते कमबॅक मात्र सतीश वाकचौरे या ठिकाणी आपल्या टीमसाठी करतोय. पहिल्या मॅचमध्ये थोडी मागडी गोलंदाजी केली होती, परंतु या मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सतीश वाकचौरेच्या माध्यमातून. व्हेरिएशन, विविधता प्रत्येक चेंडू मागे आपण पाहतोय. आवश्यक देखील होतं, जे षटक आवश्यक होतं ते या ठिकाणी फेकलंय सतीश वाकचौरेने. या षटकामध्ये धावांवर रोख लावलं गेलंय. चांगली गोलंदाजी सतीशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच आता मात्र शेवटचं अंतिम षटक फेकायचं आहे. थोडं स्पीडअप करा, कारण उर्वरित फक्त तुमच्याकडे 3 मिनिटाचा अवधी बाकी आहे. धावा धावफलकावर झाल्या आहेत 41. 41 धावा झाल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक. चला थोडं स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे, कारण ही मॅच जी आहे ती आपण 5 ओव्हरची पाहतोय. यानंतर आपण टॉस करणार आहोत. RK वॉरियर्स विपक्ष भीम वॉरियर्स या 2 टीममध्ये. भरपूर वेळ खर्च केला जातोय. प्लीज आपण वेळेसंदर्भात भान असू द्या. शेवटचं अंतिम षटक, षटक क्रमांक 5 फेकण्यासाठी पाहूया कोणता गोलंदाज येतोय. शेवटचं अंतिम षटक रत्नराज भोईर येतोय. रत्नराज भोईर हा देखील एक चांगला खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी करतोय, परंतु या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. खास करून शिल्लार येथे आम्ही न्यू संघर्ष मेटपडा आयोजित न्यू संघर्ष चषक जो पाहिला होता, त्या ठिकाणी ॲज अ स्कोरर गुणलेखकाची भूमिका त्याने बजावली होती. तर रत्नराज हा देखील एक चांगला गुणलेखक आहे. आणि आज मात्र आमच्या समवेत अक्षय भरव, मॅन फ्रॉम टेंभवली पालिवली. यस, नक्कीच चाचणी स्पर्धा 2023 40+ क्रिकेट आपण जे पाहिलं होतं दापोडा येते, त्या ठिकाणी देखील अक्षयची चांगली भूमिका झाली होती. षटकातील पहिला बॉल रत्नराज भोईर. पहिलाच बॉल उडवलाय. हा बॉल तुम्हाला मागवावा लागेल सीमारेषा बाहेरून. 6 धावांसाठी षटकार. आज भोईर यावेळेस पुन्हा एकदा हाय अँड हँडसम. हा बॉल देखील जाईल सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. केला तर आतापर्यंत 37 धावा ठोकल्यात वैयक्तिक. मेडन षटक देखील आपण पाहिलं होतं. बॅक टू बॅक 4 गडी बाद केले होते. षटकातील पुढचा बॉल
रत्नराज भोईर दोन चेंडू टाकल्यात आणि दोन्ही चेंडू सीमारेषे बाहेर पाहायला मिळाले षटकाराच्या स्वरूपात. या वेळेस हवं तसं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय. रॉंग अँड थ्रो. 2 धावा कंप्लीट होतात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 55 धावा झाल्या आहेत. आता मात्र धावसंख्या जी आहे ती डेंजर झोन मध्ये वळते. 15 चेंडूमध्ये 39 धावा ठोकल्यात. मात्र या ठिकाणावर ना या स्पर्धेतील पहिली 50 कंप्लीट करण्यासाठी 11 धावा दूर आहे निकलेश. या वेळेस मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज जेल खाली. अँड फायनली निकलेशची खेळी संपुष्टात आली आहे. फलंदाज बाद. या वेळेस हा बॉल देखील हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर होते. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय. त्या दरम्यान धावचीची संधी. याच फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. सहा विकेट्स गमावलेले आहेत. मात्र काही करण्यासाठी फक्त आणि फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे महेशकडे. षटकातील शेवटचा बॉल आणि फ्रॉम कुडूस महेश समोर. यावेळेस हा बॉल भरपूर चांगला होता. स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे आणि अशा प्रकारे पहिला 5 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट झाला आहे. 5 षटकाची समाप्ती. 57 धावा झाल्या आहेत. 58 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं आहे. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकणार आहोतच. मात्र तत्पूर्वी आपण टॉसकडे वळूया. आर.के. वॉरियर्स विपक्ष भीम वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. सन्माननीय प्रदीपजी थोरात साहेब यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये या. आपण सन्माननीय प्रदीपजी थोरात साहेब यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे.
सन्माननीय प्रदीपजी थोरात साहेब आमच्या टॉस बॉक्समध्ये येत आहेत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन देखील इथे जॉईंट होत आहेत टॉस बॉक्समध्ये. हा महत्त्वाचा टॉस आहे तर दोन्ही कॅप्टन्स आपण यायचं आहे. वेलकम आर के वॉरियर्स टीमचे कॅप्टन आणि भीम वॉरियर्स टीमचे कॅप्टन देखील आलेले आहेत. तर आपण टॉस जो आहे पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. सन्माननीय प्रदीपजी थोरात यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. एका बाजूला APL तर दुसऱ्या बाजूला बुद्धिस्ट आपण पाहतो क्रिकेट असोसिएशन भिवंडीवाडा. भीम वॉरियर्स टीमचे कॅप्टन कॉल करतात. APL असा कॉल आहे. आता मात्र सकाळपासून निर्णय चुकलेला आहे कारण की बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशन वाडा आलेला आहे. सकाळपासून APL येते. थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावर बसून घ्यायचे. फक्त आपण निर्णय कळवणार आहोत. नाणेफेक इथे RK संघाने जिंकली. काय निर्णय? क्षेत्ररक्षण आहे कारण की हळूहळू थोडं थंडगार हवा सुटलेली आहे आणि हा महत्त्वाचा मॅच आहे तुमच्यासाठी देखील कारण की 5 मॅचेस प्रत्येकी संघाला खेळायचे आहेत. पहिल्या सामना देखील आपण खूप चांगला खेळला. आता समोर देखील एक चांगला संघ आहे ज्या संघाने न भूत न भविष्याचा असा एक सामना फिनिश केला. 55 धावा डिफेन्स केला. आता तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 5 षटकापर्यंत किती धावा रोखण्याचा प्रयत्न असतो समोरच्या संघाला? 45 ते 50च्या आतमध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. चांगली लढत पाहायला मिळेल. हो आणि मैत्रीपूर्ण पण. क्या बात आहे. आपल्या संघासाठी शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाहीये. जर नाणेफेक तुम्ही जिंकल्यास तुमचं काय निर्णय असतं? सर आम्ही बॅटिंगच करणार होतो. म्हणजे मनासारखं झालंय. मागच्या मॅचमध्ये डिफेन्स केलं 55 धावा. आता ॲज अ कॅप्टन किती धावांचं टार्गेट असेल? सर क्रिकेटमध्ये कुठल्याही धावा छोट्या किंवा मोठ्या नसतात. तुम्ही किती धावा करू शकता आणि समोर संघ चेस करू शकतो पण आम्ही एक 55 ते 60 धावा प्लस जाण्याचा प्रयत्न करू कारण की आमचा बॉलिंग अटॅक खूप कडक आहे आणि आम्ही त्या धावा डिफेंड करू शकतो. शेवटचा प्रश्न. सकाळपासून दुपारपर्यंत कोणत्या प्रकारे एन्जॉय करता APL या स्पर्धेला? सर हे काय त्याला बोलतं आयुष्यातले जे अविस्मरणीय क्षण असतात त्याच्यामधली ही आठवण आहे आणि ही आठवण मला तरी वाटते कमिटीने आणि आपले नवनिर्वाचित अध्यक्ष रितेश भोवने खूप चांगल्या प्रकारे दिले कारण की शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला ही APL आणि हे ग्राउंड लक्षात राहील कारण की अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फील आपल्याला आपल्या पोरांना खेळायला भेटे. पहिली तर गोष्ट हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सर्व कमिटी आणि आपल्या अध्यक्षांना माझा सॅल्यूट आहे. क्या बात आहे. खूप चांगलं उल्लेख केला आपण. मित्रांनो नाणेफेकी जी आहे RK संघाच्या कॅप्टनने जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा ऐकूया संदेश वखार यांचा आवाज. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील. 57 धावा झाल्या आहेत. 58 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. 5 ओव्हरची ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. 58 धावा तुम्हाला ठोकायच्या आहेत विजयासाठी. तर आपण पाहतोय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023-24 हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आमचे मित्र भावेनाट शंकर पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच कल्पेश पाटील आमचे मित्र हे देखील उपस्थित झालेले आहेत. दोघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जाऊया पुढच्या डावाला सुरुवात होत आहे पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू भिवंडीकर. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. साहिल आयरे विथ साहिल जाधव. राहुल आयरे विथ साहिल जाधव. निकलेश शेलार पहिलं षटक फेकेल. पॉवर प्लेचं षटक कॉपी 1. पहिला बॉल. या बलेस पहिलाच बॉल खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. चांगला बॉल. चांगली सुरुवात या षटकाची देखील झाली आहे. निकलेश शेलार आज मात्र संपूर्ण दिवसभरात फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल खूप इम्प्रेस करतोय. चांगलं प्रदर्शन आपल्या टीमसाठी त्याच्या माध्यमातून झालं आहे. षटकातील पुढचा बॉल. निकलेश. या बलेस देखील अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. पडल्यानंतर बाहेर बोलतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवर कोणत्या प्रकारची धाव खर्च नाही आहे. ज्या अपेक्षा आहेत निकलेशकडून त्या अपेक्षा मात्र फुलफिल करतोय. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस आहे. उडवलाय ऑन साईडला.
चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. मिळतील 6 धावा. षटकार. चेंडूला उडवलाय. उंच चेंडू आपण पाहतोय, मात्र लांबी गाठता आली नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पुढे सरसावला होता फलंदाज. हे मात्र गोलंदाजाने पाहिलं. वेग आपण पाहतोय टायमिंग करता आलं नव्हतं बरोबर फलंदाजाला. चेंडू बराच वेळ हवेत होता. निमेश शिल्लार त्या ठिकाणी चांगला झेल पकडलाय. पहिली विकेट झेलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पार्टनरशिप बाबत बोलत होतो, कारण ती करावी देखील लागेल. तब्बल तुम्हाला 58 धावा ठोकायच्या आहेत, हे देखील लक्षात घ्यावं लागेल. परंतु या षटकाचा विचार केला तर निखिलेश चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील पुढचा बॉल आपला स्टेपमध्ये चुकतोय. डेड बॉल. 6 धावा धावफलकावर आहेत. जो षटकार राहुलच्या बॅटमधून आपण पाहिला होता आणि त्यानंतर मात्र त्वरितच त्याला बाद देखील केलं निखिलेशने. षटकातील पुढचा बॉल निखिलेश पुन्हा एकदा. या वेळेस देखील लो फुलटॉस बॉल होता. काऊ कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. षटक क्रमांक पहिला देखील कंप्लीट झाले. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद 7 धावा. मात्र अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. अर्थातच येणारे 24 चेंडू आणि तब्बल तुम्हाला ठोकायच्या आहेत 51 धावा. यस, तर 24 बॉलवर 51 धावा ठोकल्या जातील का, की त्या उलट या रोखल्या जातील? आपण ऐकूया माझे साथी समालोचक, माझे परम मित्र, व्हॉइस ऑफ भिवंडीकर संदेश पाटील. थँक्यू सो मच संदेश. धावसंख्या धावफलकावर 7 धावा लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये निखिलेश शेलार याने पुन्हा एकदा एक विकेट घेतलं. म्हणजे या स्पर्धेमध्ये निखिलेशने आत्तापर्यंत 5 विकेट्स घेतलेल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे या APL मध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. स्वप्नील जाधव आलेला आहे. बॅटिंगमध्ये फक्त एकच धाव काढला होता स्वप्नीलने. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की समोर फलंदाज सज्ज आहे खेळपट्टीवर. ऑन साइडला उडवला चेंडूला. हा चेंडू हवाई सफर निघून जातोय सीमापार. चौकार.
अमोल साळुंकेच्या बॅटमधून हा कडक चौकार आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या मॅचमध्ये महेश जाधव बांबू आपल्याला पाहायला मिळाले, मात्र या मॅचमध्ये विकेट किपिंगचं काम नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडीशी फिल्डिंग हलवताना गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील जाधव. लक्ष जो आहे 58 धावांचं एक चांगला लक्ष आहे. मात्र सध्या डिफेन्स करायचे AA रॉयल किंग 0909 या संघाला. टीमचे ओनर आहेत महेश जाधव आणि शैलेश गायकवाड, दुसऱ्या बाजूला उमेश सोनावणे. बॅटची एज आहे, शतरक्षक आहे तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धाव कंप्लीट. अमोलच्या बॅटनंही एक धाव स्कोरबोर्डवर लागली जाते. धावसंख्या धावफलकावर 12 धावा, 12 लॉस ऑफ 1 विकेट. राहुल आयरे बाद झाल्यानंतर थोडीशी शांतता मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी सतीश वाकचौरे येणं बाकी आहे. हिटमॅन ऑफ सावंदे. गोलंदाजीमध्ये आज थोडंसं निराश केलं पहिल्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये सतीशने नक्कीच विकेट घेतलं. मात्र बॅटिंगने थोडंसं फ्लॉप शो आहे. 22 धावा पहिल्या मॅचमध्ये बनवल्या. मात्र सतीश असा बॅट्समन आहे की त्याच्याकडे भरपूर मोठे स्ट्रोक आहेत. येणं बाकी आहे. मात्र सध्या आपण खेळपट्टीवर पाहतोय साहिलला. समोर खेळ आहे इथे डॉट चेंडू. डॉट चेंडू आहे ना, इथे डोकंदुखी ठरू शकतो. विराज 1200 या संघाला नक्कीच डोकेदुखी ठरू शकतो. मॅच नंबर 4 सुरू आहे सध्या. हुक केलाय चेंडूला, शतरक्षक दूर आहे, चेंडू पर्यंत पोहोचला गेला, मात्र झेल सुटली गेली आहे. प्रयत्न खूप चांगले, मात्र हे पहा सुस्तीभरी फिल्डिंग, सुस्तीभरा थ्रो आणि इथे धावा कंप्लीट होत आहेत, त्या म्हणजे 2 धावा. फाईट बॅक करायचं असेल ना तर धावा बनवाव्या लागतील, चांगले स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील. हा चेंडू ऑफस्टमर आहे, थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर, पंचाकडून वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा धाव मी ती धावा धावपलकावर लागल्या गेलेल्या आहेत, ते म्हणजे 15 धावा, 15. किंग ऑफ प्लॅटिलिकस प्रिन्स मूवीज ऑपरेट करताना APL 2023 या स्पर्धेला टॉप एज स्वतः गोलंदाज फॉलोथ्रो मध्ये इथे झेल पकडली जाते आणि इथे फलंदाज आउट होते. विकेट मिळते स्वप्नीलला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सतीश वाकचौरे आपण पाहतोय. सध्या टीम थोडी अडचणीमध्ये आहे, चांगली फलंदाजी करावी लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टी थांबावं लागेल सतीशला. लगेच सतीश मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर महेश जाधव बांबू थोडीशी चर्चा करताना सतीश बरोबर, कारण की महेशला माहिती आहे सतीश जर खेळपट्टीवर थांबला ना तर मॅच घेऊन जाईल, कारण की दोघे एकत्र भरपूर क्रिकेट खेळत असतात. ओपन क्रिकेट ज्यावेळेस खेळला जातो पालघर पर्यंत हे खेळाडू नक्कीच तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. वाडा या परिसरामध्ये देखील हे खेळाडू एकत्र खेळतात. मात्र आता APL मध्ये आमने सामने आपण पाहताय. पहिल्या मॅच मध्ये महेश जाधव बांबू नव्हतं, मात्र या मॅच मध्ये तुम्ही पाहताय गोलंदाज स्वप्नील. हलक्या हाताने सन्मान द्यायचं होतं चेंडूला, कारण की पहिला चेंडू होतं सतीशचं. डॉट चेंडूची समाप्ती, तर 2 षटक कंप्लीट. धावा धावपलकावर 15 धावा. सरासरी भरपूर मोठी गाठायची आहे. 43 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडू मध्ये. 18 गेंदे 43 रन. इस मैच को जीतने के लिए चाहिए. निकलेश शेलार ज्याने पहिला षटक टाकला तर 7 धावा खर्च गेल्या होत्या, 1 विकेट्स घेतला होता. आता पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वासाने गोलंदाजी पुन्हा हातामध्ये दिली आहे. कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे मॅन फ्रॉम मिटपाडा. एक जबरदस्त, एक स्वतः ऑर्गनाइज देखील आहे आणि एक स्वतः चांगला क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळत आहे. खूप हवा आहे
आणि ते हवेचा फायदा घ्यावा लागेल फलंदाजांना. पाहूया, क्लायमेट थोडं थंड आहे मात्र क्रिकेट गरम आहे. 18 चेंडू 43 धावा. पहिला चेंडू या षटकात राऊंड द विकेटने. पहिला चेंडू प्लेड ऑन, बॅटची एज घेऊन सरळ एस्टर्नवर चेंडू आणि विकेट मिळतोय. थोडासा निराश विराज. 1-2-0. जात आहे कोणत्या प्रकारे फलंदाज आउट झाला. तर बॅटची एज घेतली होती. प्लेड ऑन. एक चांगला खेळाडू डगआउट मध्ये परतला आहे. त्या विकेट नंबर आपण बघितलं तर निकलेश शेलारचं 6वा विकेट आहे या स्पर्धेमधला. असं वाटतं की विचारपूर्वकच या स्पर्धेमध्ये उतरलाय निकलेश शेलार. ज्या प्रकारे परफॉर्मन्स झाला दिवसभरामध्ये, पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला त्याची बॅटिंग पाहायला मिळाली, गोलंदाजी पाहायला मिळाली. या मॅच मध्ये त्याने तब्बल धावा बनवल्या आपल्या संघासाठी. आमचे एक्सपर्ट कोच सांगत आहेत 42 धावा 18 चेंडूमध्ये. आता सध्या 2 विकेट्स. मालिकावीरच्या दिशेने जाण्याची तयारी दिसते या खेळाडूचे. निकलेश शेलार जेव्हा गाव गटातून खेळत असतो निकलेश, तेव्हा नक्कीच विराट स्पोर्ट्स संघामध्ये खेळत असतो. मात्र सध्या आमने सामने आहे. समोर देखील न्यू फलंदाज आहे. हा चेंडू चांगला आहे. बॅटची आपण पाहता फेस ओपन केला होता. पॉइंटवर 17 तैनात आहे. फक्त एक सिंगल धाव. सिंगलने काहीच साथ देणार नाहीये. जास्तीत जास्त स्ट्राईक 36 ला घेणं गरजेचं आहे. धाव संख्या 16 धावा. 16 लॉस ऑफ 3 विकेट. सतीश वाकचौरे स्ट्राईकवर भरपूर उशिरानंतर तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाज निकलेश शेलार राऊंड द विकेटने. समोर खेळलाय. शतरक्षक पोहोचू शकणार नाहीये. लॉंग अपर चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव. थोडीशी शांतता. असं म्हटलं जातं की वादळ येण्यापूर्वी जी शांतता असते ना, ती शांतता सध्या खेळपट्टीवर ठेवली आहे सतीशने. एखादा कच्चा गोलंदाज मिळाला तर पक्का धावा बनवू शकतात असंच म्हणू शकता आपण. बिग हिट करायचं होतं. आवाज द्यायचा जोरदार अपील. यस, विकेटवर थांबेल. साथ देणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकाने एक दोस्त बनवणं गरजेचं आहे. तसंच खेळपट्टी खेळताना एक भागीदारी, एक पार्टनरशिप होणं गरजेची आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुजल गेला. थोडासा टीम अडचणीमध्ये आली. आता पुढील चेंडू पुन्हा एकदा निकलेश. हा चेंडू थोडस बाहेर आहे. पंचांकडून वाईटचा इशारा येत आहे. एक्स्ट्रा धाव. कुठेतरी मोठे पटके येत नाहीये. पुढील चेंडू पुन्हा एकदा निकलेश शेलार. हा चेंडू हेलिकॉप्टर ड्राईव्ह आहे. शतरक्षक दूर आहे आणि 1 बॉम्ब सीमा पार. भरपूर संघर्षमय चौकार तुम्हाला पाहायला मिळत आहे. मोठा संघर्ष त्यानंतर चौकार. सर झुकाएंगे. एक चांगला परफॉर्मन्स करणं गरजेचं असतं. प्रत्येक संघासाठी एक असा खेळाडू असतो
त्याच्यावर भरपूर विश्वास असतो. टीमचं ओनर संघ मालक जो असतो त्याचा भरपूर विश्वास असतो. तुम्ही जर घाबराल तर नाही होणार. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला लढावं लागेल मैदानामध्ये, तुम्हाला धाबा बनवाव्या लागतील. संघर्षानंतर हा चौकार निकलेश शेलरच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा बॅटची एज, थर्डमॅन क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त आणि फक्त इथे मिळतीये एक धाव. षटक कंप्लीट. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावपलकावर 23 धावा 23. इथून विजयासाठी आमचे स्कोर आम्हाला सांगते किती धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही समाप्त झालेली नाहीये. खेळपट्टी 2 फलंदाज खूप चांगले खेळत आहेत. सतीश याच्याकडे ती क्षमता आहे, चांगली फलंदाजी करू शकतो. खेळपट्टी थांबणं गरजेचं आहे. सतीशची बॅटिंग बघण्याकरिता मी म्हणेल अर्धा सावंदेगाव इथे उपस्थित झालाय. सतीशचे फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत. नक्कीच मोठ्या संख्येने सावंदेकरांना निराश करणार नाही सतीश आहे, कारण की सतीशचा शो चालू होणं बाकी आहे. कारण की आतापर्यंत सतीश फक्त 2 चेंडू खेळले, त्याच्यामध्ये 1 धाव बनवली आहे त्याने. स्ट्राईकवर आता सुजल आहे. आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन. निमेश याच्याकडे देखील खूप अनुभव आहे क्रिकेटचा, भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळत आहे, म्हणून तर 11 मध्ये जागा बनवली आहे त्याने. काही संघाकडे 14 खेळाडू असतील तर काही संघाकडे 15 खेळाडू. मात्र ज्याला ज्याला संधी मिळते ना त्या खेळाडूने संधीचं सोनं करणं गरजेचं असतो. प्रत्येक खेळाडू करून एकच अपेक्षा असतो टीमच्या ओनरला. गोलंदाज निमेश शेलार समोरच्या एंडने. समोर खेळले. स्ट्रोक चांगला आहे मात्र रिझल्ट चांगला नाहीये. सरळ षटकाच्या हातामध्ये मिळतं विकेट. डीजे मॅनने दाखवलं की चॅम्पियन कॅच आहे, चांगली कॅच पकडली आहे तिथे. थोडीशी आता कमतरता बॅटिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. विराज 1200 संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नीरज. थोडीशी फिल्डिंग पोझिशन हलवताना निकलेश शेलार. विकेट किपिंगचं काम पाहताना आपण पाहतोय. शॉर्ट मिडअपवर महेश जाधव बांबू आपण पाहतोय. फिल्डिंग पोझिशन हलवताना हळूहळू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लावता तो क्षेत्ररक्षण फील्डिंग मध्ये, कारण की लॉंग ऑफ स्टेड आहे. लॉंगॉन देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऑन साइडला जर बघितलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फार उशीर घेत आहे निकलेश, प्लीज एज फॉर टाइम कन्सर्न, कारण की भरपूर सामने खेळवायचे आहेत. 14च सामना सुरू आहे दिवसातील. 6 मॅचेस कव्हर करायचे आहेत आपल्याला. हा चेंडू जवळजवळ ऑफस्टम्पच्या जी वायची पट्टी आहे त्याच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता. आता टीम थोडीशी अडचणीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, कारण की धावा धावपलकावर लागलेल्या आहेत त्या म्हणजे 24 धावा 24. या षटकाचे 4 चेंडू आहेत. सतीशने जर 2 षटकार जरी ठोकले ना मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. फुलटा चेंडू साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. कॅच सोडली आहे. 2 धावा देखील कंप्लीट केलेल्या आहे सतीशने. संधी चालून आलाय. ही कॅच का सुटली आहे तर सतीशचा परफॉर्मन्स पाहायला मिळेल की काय प्रेक्षकांना. जखमी शेर पाहूया, आहे संधी अजूनही या मॅच मध्ये कमबॅक करण्याची. निमेश थोडासा निराश आहे, मात्र स्विच इट अगोदर सरळ ब्लेडने धावा येत नाहीयेत, त्याच्यामध्ये या प्रकारचा स्ट्रोक. डोकेदुखी. टॉट चेंडू. दोन चेंडू बाकी या षटकातील. जर मोठा फटका आला नाही तर दबाव या संघावर नक्कीच येईल. 8 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे.
हा स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे, मात्र फिल्डिंग लाजवाब. जवळजवळ 3 धावा वाचवल्या गेलेल्या आहेत. काय फिल्डिंगचा एफर्ट पाहायला मिळाला. प्रफुल्ल तिथे होते, खूप चांगली फिल्डिंग आहे. बॉडी लँग्वेज मजबूत, मात्र तितकीच चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा निमेश शेलार, चांगली गोलंदाजी थांबून ठेवल्या फलंदाजांना. शेवटचा चेंडू टाकायचा या षटकातील. नीरज आहे स्ट्राईकवर. ऑप्शनच्या बाहेर निघून हुक केल्या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे, फक्त ते देखील धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. षटक कंप्लीट. 4 षटकाची समाप्ती. धाव संख्या 27 धावा. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. आज बॅटिंग मध्ये लेट ऑर्डर मध्ये उतरले ते. एक चेंडू बाकी असताना उतरलं होतं महेश जाधव. आता गोलंदाजी स्वतःहून घेतली हातामध्ये, कारण की ऑलराऊंडर आहे टीमचं, भरपूर अनुभव क्रिकेटचा, एक चांगला नामांकित असा क्रिकेटर. समोर आता सतीश आहे. 31 धावा बनवायच्या आहे 6 चेंडूमध्ये. महेश जाधव, दांडगा अनुभव क्रिकेटचा. सतीश, हिटमॅन ऑफ सावंदे. प्रयत्न करावे लागतील. तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत जिंकणार नाहीये, कारण की या इनिंग मध्ये एक षटकार आला होता 3ऱ्या चेंडूवर पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर शांतता तुम्हाला पाहायला मिळाली ऑन साईडला. ओहो, भरपूर उशिरानंतर सतीशाच्या बॅट मधून येतो मॅक्सिमम 6. कडक स्ट्रोक. पंचवीस धावांची आवश्यकता आहे. बनू शकतात. सतीश याच्याकडे आहे तो टॅलेंट. पाहूया. चेंडू बदली करण्याची मागणी केली आहे सतीशने. स्क्वेअर लेग पंचांकडे हा चेंडू जमा केलाय. दुसरा चेंडू मैदानाच्या मध्ये जाऊ द्या. हा स्ट्रोक असा होता की चेंडू फोडला गेला सतीशाच्या माध्यमातून. पुढच्या मॅच मध्ये वेदांत वाकचौरे पूर्ण तयारीमध्ये. फेमस बाला. एक बंधू सध्या खेळपट्टीवर, दुसरा बंधू व्यासपीठावर. यानंतर बंटी आणि बंधू देखील आमने सामने तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्हाला आजचा शेड्यूल समाप्त करायचा असेल ना तर वेळ घेऊ नका प्लीज. 6 सामने या डीटी ग्राउंडवर नेहमी होत असतात 6 षटकांचे. मात्र आज कुठेतरी स्पर्धा थोडीशी लेट सुरू झाली आहे. मात्र तुम्ही ही वेळ वाचवायची आहे की आजचा शेड्यूल समाप्त होईल. सतीश पुन्हा सज्ज खेळपट्टीवर. गोलंदाज महेश जाधव बांबू गोलंदाजी करताना. ऑन साइडला अजून एक वन शॉट. सतीश वाकचौरेच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. हिटमॅन होते. सतीची झेल जी सोडली गेली ना, ही संधी त्याला मिळाली ना, तो संधीचं सोनं करू शकतो इथे. कडक बॅटिंग. संध्याकाळची वेळ आहे, थंडगार हवा आहे. मात्र सध्या सतीश वाकचौरेची हवा सुटली आहे खेळपट्टीवर. महेश जाधव बांबूच्या अगेन्स्ट 2 कडक स्ट्रोक पाहायला मिळते पहिल्या 2 चेंडूंवर. हॅट्रिक वर आहे. षटकांची हॅट्रिक होईल का पाहूया. महेश बांबू कमबॅक करेल का या चेंडूवर. 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. राईट आर्म ऑफ द विकेट. अजून एक धमाका. ओ हो 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 हो. आकर्षक घाम फोडला गोलंदाजाला या फलंदाजाने. कडक बॅटिंग. बोलण्यासारखं सतीश वाकचौरे याच्या माध्यमातून, कारण की संदेश वकारे असो किंवा सुभाष धुमाल असो, नेहमी या कॉमेंट्रीने याची फलंदाजी माहिती आहे. आम्ही
क्लोज आहोत, मात्र सध्या खेळपट्टीवर चांगलं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळतंय. सतीश वाकचौरे ऑन फायर नाव. बॅक टू बॅक 3 षटकार तुम्हाला पाहायला मिळतात. हॅट्रिक कंप्लीट केली या स्पर्धेची. 3-13 31 धावांची आवश्यकता होती तेव्हा महेश जाधव बांबोळ्याच्या हातामध्ये गोलंदाजी दिली होती कर्णधाराने, आणि आता थोडासा डोकेदुखी ठरलाय. सर्वांनाच बिझी ठेवलंय, आमचे स्कोरर असो, लाईट विलिकास असो किंवा आमचे आयोजक असो, आणि जे बॉल वाईज आहे त्यांना देखील इथे बिझी ठेवले सतीशाने. सतीशचा बिग शो सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे की मी मॅच फिनिश करू शकतो. तोच तिथं क्रिकेट दाखवत आहे सतीश. हा चेंडू ना फार महत्वाचा आहे, दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे. जर डॉट आला तर क्षेत्ररक्षण करणारा संघ डबल ए रॉयल किंग मॅचवर मजबूत पकड करू शकतो. गोलंदाज महेश बांबू राईट आर्म ऑफ द विकेट. हा चेंडू व्यवस्थित बॅटवाला नाहीये, सिंगल झालीये, डबल धाव मिळेल का? थ्रो चांगला आहे आणि पंच काय निर्णय देतात पाहूया. स्क्वेअर लेग पंच. तिसऱ्या पंचांची मागणी स्क्वेअर लेग पंचांनी केली आहे. आता सतीश सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचलाय का पाहूया. आमचे टेक्निकल टीम प्रिन्स मूवीज आम्हाला दाखवतील टीव्ही मॉनिटरवर. जबरदस्त क्विक थ्रो आला होता. दुसरा धाव घेण्याचा जो प्रयत्न केला तर सतीशने त्या प्रयत्नामध्ये फसला गेला आहे की सफलतापूर्वक 2 धावा कंप्लीट झाले हे पाहणं गरजेचं आहे. स्लो मोशन मध्ये दाखवलं जात आहे प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून. अगोदर हाताला चेंडू लागला गेलाय आणि सरळ एस्ट्यांवर गेलाय, तर फलंदाज इथे डगआउट मध्ये परतलाय, तो म्हणजे सतीश आउट होता. मात्र सामना अजून संपलेला नाहीये, कारण की 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे, म्हणजेच 2 षटकार. पाहूया कोणता खेळाडू आहे तो मैदानाच्या आतमध्ये जाऊन हा काम करू शकतो. रनआउटचा विकेट. सतीश निराश पावलाने डगआउट मध्ये परतलाय. आजही आठवत आहे MS धोनीचं विकेट जो रनआउट झाले होते वर्ल्ड कप मध्ये आणि त्यानंतर भारतीय संघ पराभूत झाला होता. त्याच प्रकारचा हा क्षण आहे की पाहूया. फलंदाजाकडे बघितल्यानंतर वाटतं की आहे क्षमता आहे की मारू शकतो. फिरकी गोलंदाजी सध्या काम आली नाहीये महेश जाधवचे, मात्र जो चेंडू महत्वाचा जो डॉट करायचा होता तो केलाय. मात्र आता 12 धावा वाचवायचे आहेत. महेशला माहिती आहे हा चेंडू देखील भरपूर महत्वाचा आहे. जर याच्यावर षटकार आला तर शेवटच्या चेंडूवर दबाव वाढू शकतो. कुठे मॅच होते, आणली कुठे मॅच. नवीन फलंदाज प्रशांत शांत बसेल का? हा चेंडू महत्वाचा आहे. ओ साइडला पाठवला सीमा पर षटकार. ये क्या हो रहा है अब? एक चेंडू 6 धावा. गोल्डन 6 की गोल्डन डिलिव्हर इथे पाहायला मिळेल गोलंदाजच्या माध्यमातून. हा जर षटकार प्रशांतने जर मारला ना तर या मॅचचा हिरो बनू शकतो. संपूर्ण VIP डाईज जोरदार टाळ्या वाजवतात या खेळाडूसाठी, कारण की खेळाडू आपलेच आहेत. लीग मॅचेस मध्ये असे सामने होत असतात. हे पाहू शकता आपण सावंदेकरांची ही प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळते. चला थोडासा वेळ कमी खर्च करा आपण. एक चेंडू 6 धावा. हृदयाचे डोके वाढवणारा हा क्षण तुम्हाला पाहायला मिळते इथे. काय होईल नक्की जर तुम्हाला कळेलच या चेंडूवर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. समोर प्रशांत जाधव शांत बसेल की नाही येणाऱ्या चेंडूवर नक्कीच कळेल. महेश बांबू हा चेंडू महत्वाचा घेऊन. हा चेंडू आता कुठेतरी बॅट व्यवस्थित आले नाहीये. संघर्षानंतर एक चांगली टप तुम्हाला पाहायला मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन टीम डबल ए रॉयल किंग 0909.
हार्डलक टपलक विराज 1200. खूप चांगला सामना पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत हा रंगणारा मॅच तुम्ही बघितलं. हार्डलक बॉयज खूप चांगलं क्रिकेट केलं. विराज 1200 यांच्या माध्यमातून. तर मॅन ऑफ द मॅच वन मॅन आर्मी. सकाळपासून एकच चेहरा फोकस होत आहे. खेळाडूचं नाव आहे निकलेश शेलार इज अ मॅन ऑफ द मॅच. आमचे निखिल भाऊ आणि सोबतच मोहन दादा यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅच साठी निकलेश शेलार मॅन फ्रॉम मिटपाडा. काय कामगिरी सुरू आहे सकाळपासून. मॅन ऑफ द मॅच आपण प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते देत आहोत. आरोग्य निरीक्षण समाधान जाधव दादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. आजचा खऱ्या अर्थाचा हिरो आहे निकलेश शेलार. खूप चांगली कामगिरी आणि ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची पाहुण्यांच्या हातामध्ये. खूप खूप अभिनंदन निकलेश शेलार. कडक स्माइल कडक बॅटिंग निकलेशची या स्पर्धेमध्ये. आता जास्त वेळ घेणार नाहीये मी कारण की पुढचा सामना आपण सुरू करत आहोत.